आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 साठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या 2047च्या उद्दिष्टाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले। विशेष म्हणजे हे पहिलाच प्रसंग आहे ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केलाय। परंतु या अर्थसंकल्पाच्या तयारीचा मुख्य भाग अजित पवारांनी केला होता। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला। आजच्या संकल्पात महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त एक समिती स्थापन करून विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निधी दिला जाणार आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथील पायाभूत सुविधांची उभारणी केली जाईल। तसंच समाजातील समरसतेला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरा केला जाईल। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या नेतृत्वाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे। त्यांचं म्हणणं होतं की अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला आणि त्यांच्या कठोर शिस्तीमुळे सरकारची कार्यप्रणाली शिस्तबद्ध राहिली। तसेच अजित पवार यांचं एक भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली गेली आणि त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करण्याची योजना सादर करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज अजित पवार आपल्यात नाहीत, त्यांची जागा कधीही भरून निघू शकत नाही, त्यांनी कायमच काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून ओळख मिळवली होती असं त्यांनी सांगितलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2026 मध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत जे शेतकरी कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। कोकणातील शेतकऱ्यांसाठी ही योजना विशेष महत्त्वाची ठरणार आहे, कारण तिथे नियमित कर्ज परतफेडीचं प्रमाण जास्त आहे। शासनाचा उद्देश शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करणे असून यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येत आहेत। याशिवाय अर्थसंकल्पात समाजातील विविध दुर्बळ घटकांचा, अनुसूचित जाती, आदिवासी, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विकास यांवरही भर देण्यात आलाय। तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारांसाठी वीज भांडवल, दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र, अर्थसहाय्यात वाढ, कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि जिल्हा तालुका कार्यक्रमाचा विस्तार या घोषणांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय स्पष्ट होतंय। अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत। या तरतुदीमध्ये लखपती दीदी योजना आणि एकल महिलांसाठीच्या धोरणावर विशेष भर देण्यात आले। जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी अर्थसंकल्पात ग्रामीण महिलांसाठी नवनवीन आर्थिक संधी आणि विकासाची घोषणा केली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत सध्या राज्यभरात 37 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले। 2026-2027 मध्ये या संख्येला आणखी 25 लाख महिलांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। या योजनेअंतर्गत महिलांना आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाते। महिलांना विविध उद्योग क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते, जसं की शिवणकाम, प्लंबिंग, LED बल्ब उत्पादन आणि ड्रोन ऑपरेशन। यामुळे महिलांना दरवर्षी किमान 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते। सध्याच्या काळात एकल महिलांसाठी राज्यात विशेष धोरण तयार करण्याचं काम सुरू आहे। त्यासाठी राज्यभर एकल महिलांचं सर्वेक्षण चालू आहे, जे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याशी संबंधित विविध कल्याणकारी उपाययोजना घेण्यात येणार आहेत। महिला स्वयंसहायता समूहांसाठी उमेद मॉल या जिल्हा विक्री केंद्राच्या माध्यमातून वस्तू आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने 13 जिल्ह्यांमध्ये विक्री केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। हे केंद्र महिलांना त्यांच्याच उत्पादनासाठी अधिक बाजारपेठ आणि आर्थिक संधी उपलब्ध करून देईल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशी सुरू राहणार आहे असंही स्पष्ट केलं। यासाठी आवश्यक भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्र राज्याचा 2026 आणि 27 चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, क्रीडा, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या। विशेषतः शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल आणि महाराष्ट्राला जागतिक शैक्षणिक केंद्र बनवण्याचा प्रयत्न होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की राज्यातील आणि देशातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी नवी मुंबई विमानतळ परिसरात भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय एज्युसिटी उभारली जाणार आहे। यासाठी USA, UK, इटली आणि ऑस्ट्रेलिया येथील 6 नामवंत विद्यापीठांशी सामंजस्य करार केला आहे। 2026 पासून या एज्युसिटीचे अभ्यासक्रम सुरू होतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात न जाता जागतिक दर्जाची पदवी मिळेल। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी हा उपक्रम सुरू केला जात आहे। राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना केवळ बक्षिसं मिळणार नाहीत, तर त्यांना
त्यांना इस्रो आणि नासा सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांना भेट देण्याची संधी मिळेल। शासनाचं उद्दिष्ट आहे की किमान 80% पदवीधारकांना प्रत्यक्ष रोजगार मिळावा, यासाठी प्रतिभा केंद्र निर्माण केली जातील। अमरावतीत डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे विभागातील सर्व शैक्षणिक कार्यालय एकाच छताखाली आणली जातील। तसंच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी राज्यात 8 ते 10 विशेष शैक्षणिक केंद्राची उभारणी केली जाणार आहे। राज्यात 100% मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्त करण्याचे ध्येय निश्चित केलं असून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि शाळा गळती कमी करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। या योजना महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रासाठी क्रांतिकारी बदल घडवून आणतील, ज्यामुळे विद्यार्थी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक क्षमता मिळवू शकतील। राज्य अर्थसंकल्पात मुंबईसाठी अनेक प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे शहरी विकासाला चालना मिळेल आणि मुंबई एक प्रगत शहर म्हणून पुढे येईल। राज्यात शहरी विकासाच्या दृष्टीने 70% लोकसंख्या शहरी क्षेत्रामध्ये येईल, त्यामुळे शहरी सेवा डिजिटल करण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय। मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन मार्गाच्या 3 स्थानकांचं काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे। मुंबईसाठी तिसरी आणि चौथी मुंबई म्हणून उरण आणि वाढवण परिसरात विकास केला जाईल। मुंबईच्या मेट्रो परिसरात 10 लाख नवी घरं उभारली जातील। तसंच बेकायदेशीर बांधकाम रोखण्यासाठी एक रोड मॅप तयार करण्यात येईल। महाराष्ट्रात 255 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील, ज्यामुळे राज्याचा गेमिंग उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च स्थान मिळवेल। मुंबईसाठी 1200 किमी मेट्रो मार्ग आणि 6000 किमी द्रुतगती मार्ग विकसित केले जातील। 2019 पर्यंत 165 किमी मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी 2028 पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। तसेच वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण होईल। महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत अव्वल राहण्यासाठी मुंबई, दुबई आणि सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणुकीसाठी कक्ष सुरू करणार आहे। कर्नाटक सरकारने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडलाय। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकाच्या 4,48,004 कोटींच्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाची शिफारस केली आहे। त्यांचा उद्देश मोबाईल आणि स्क्रीन टाइमच्या अतिवापरामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांना प्रतिबंध करणं आहे। कर्नाटक हे पहिलं राज्य आहे जे लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडतायत। राज्याचे IT मंत्री प्रियांक खरगे यांनी याआधी राज्य सरकार लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याबाबत विचार करत असल्याचं सांगितलं होतं। कर्नाटकामध्ये या प्रस्तावाचा मुख्य उद्देश मुलांच्या ऑनलाईन सुरक्षा आणि स्क्रीन टाइम कमी करणं आहे। ऑस्ट्रेलियानेही 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घातली आहे आणि भारतातील काही राज्य जसे की आंध्र प्रदेश आणि गोवा देखील यावर विचार करतात। डिजिटल व्यसन, सायबर हल्ले आणि ऑनलाईन सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड एकमेकांशी भिडणार आहेत। 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणारा हा सामना विशेष ठरणार आहे। भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केले, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 9 गडी राखून हरवले। दोन्ही संघांनी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचं सादरीकरण करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय। भारत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या शर्यतीत आहे, तर न्यूझीलंडला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याची संधी मिळणार आहे। यावेळी इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि न्यूझीलंड या संघाचा अंतिम फेरीत सामना होईल, जे क्रिकेट प्रेमींना एक ऐतिहासिक क्षण असणार आहे। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।